त्यानंतर पुढे घडामोडी पावसासंदर्भातल्या नाशिकच्या रामकुंड गोदाघाट परिसरामध्ये पर्यटकांची स्टंटबाजी दिसते। पुराच्या पाण्यातून बाईक चालवून हुल्लडबाजी केली जाते। पुराच्या पाण्यात सेल्फी आणि फोटो सेशन करताना पर्यटक आणि भाविक दिसतायत। प्रशासनाकडून मात्र या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले सुरक्षा रक्षक हे सध्या गायब झाले। नाशिकमध्ये आज सलग 8व्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे आणि गोदावरीच्या पूर पाण्यामध्ये कुणीही सेल्फी फोटो सेशनसाठी स्टंटबाजी करू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं असलं तरी देखील या ठिकाणी आपल्याला सर्रासपणे दुचाकी पुराच्या पाण्यात चालवून स्टंटबाजी अनेक जण या ठिकाणी करत असल्याचं बघायला मिळेल। काही अतिउत्साही भाविक आणि पर्यटकांकडून पुराच्या पाण्यात जाऊन सेल्फी आणि फोटो सेशनसाठी स्टंटबाजी केली जाते आहे। खरं तर गोदावरीच्या पुराच्या पाण्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी कमी झालेली असली तरी देखील अद्याप पूर्णपणे पूर ओसरलेला नाही आणि त्यामुळे या पाण्याचा वेग जर आपण बघितला तर पाण्याचा वाहण्याचा वेग देखील प्रचंड आहे। त्यामुळे या पुराच्या पाण्यामध्ये आपली दुचाकी वाहनं या ठिकाणी चालवताना घसरून पडल्यास एखादी मोठी दुर्घटना देखील होण्याचा धोका संभवतो। मात्र तरी देखील काही अतिउत्साही तरुणांकडून थेट पुराच्या पाण्यामध्ये दुचाकी चालवून स्टंटबाजी केली जात असल्याचे प्रकार या सगळ्या परिसरामध्ये सध्या आपल्याला बघायला मिळतात। विशेष म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये पर्यटकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये किंवा स्टंटबाजी करू नये यासाठी खरं तर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली होती। मात्र सध्या या सगळ्या परिसरातून नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षक आपल्याला गायब असल्याचं बघायला मिळत आहे। मात्र समोर जर आपण बघितलं तर बघा पुराच्या पाण्यामध्ये कशा पद्धतीने दुचाकी चालवून या ठिकाणी तरुणांकडून स्टंटबाजी केली जाते आणि सुरक्षा रक्षक या ठिकाणी नसल्यामुळे त्यांना रोखणारं देखील या सगळ्या ठिकाणी कुणीच नसल्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना होण्याचा देखील धोका संभवतोय आणि त्यामुळे या स्टंटबाजीला आवर घालण्यासाठी प्रशासनाकडून आता कठोर पावलं उचलण्याची खरं तर गरज निर्माण झालेली आहे। सोबतच या परिसरामध्ये जे सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले होते त्यांची देखील या ठिकाणी सातत्याने नेमणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे।